मी सकाळी पोस्टामध्ये जाऊन नंतर मग पटेल आरमार्टला आलो. मला काही खरेदी करायची होती. मला खरेदी करताना त्या मुलीला मी विचारलं, कोण जी मुलगी होती ती, की अमुक एक गोष्ट कुठे आहे. तर तिने हिंदीत उत्तर दिलं. तिला विचारलं की मराठीत तुला बोलता येत नाही का, किती वर्षाला तुला येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन. तर म्हणे 4 वर्ष झाली. आणि ती माझ्याशी हात आपटून अतिशय ॲरोगंटली बोलायला लागली की मराठी आलं नाही तर काय फरक पडतो. म्हटलं मी लेडीजशी वाद घालत नाही, मी ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलतो. म्हणून मी आत्ता सकाळी आलो होतो 9:30ला, आता 11:15 वाजता परत आलो. मी मॅनेजर ज्या होत्या त्या 10:30 येतात, मी त्यांना पाऊण तास उशीर आलो, म्हणून मी 11:15 वाजता आलो. आणि त्यांच्याशी बोलणं झालं. त्या मराठी आहेत मॅडम, त्या मराठी चांगलं बोलतात आणि अतिशय पोलाईट आहेत. त्यांच्याशी माझा वाद काही नाही आहे. परंतु 15 आज सप्टेंबर आहे, 15 ऑक्टोबरपर्यंत मी ह्याला मुदत दिलेली आहे स्टोअरला, की काउंटरवरती किंवा पब्लिकशी संपर्क असलेल्या कोणत्याही व्यक्तींनी मराठी येत नाही बोलून मला चालणार नाही. मराठी आलंच पाहिजे. मराठी कामापुरतं का होईना, पण मराठी आलंच पाहिजे. 15 सप्टेंबरला, आज 15 सप्टेंबर आहे, 1 महिन्याची मुदत स्टोअरला दिलेली आहे मी आणि लेखी पत्र देणार आहे. तसं 15 ऑक्टोबरला मी दरवाजात उभं राहीन त्यांच्या. आणि जर कधी यांच्या इथे मराठी बोलणारा स्टाफ नसेल तर मी दरवाजात उभं राहीन आणि प्रत्येक गिरायकाला सांगेन की यांना मराठी येत नाही, त्यामुळे यांच्याकडनं खरेदी करू नका. आणि एवढंच नक्की आहे की श्रीनाथ घाणेकरांचं एवढं नक्की नाव आहे की 50% धंदा त्यांचा कमी करेन मी. आजचा विचार पटेलच्या आरमार्टच्या मॅनेजमेंटने करायचा आहे.